मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतलं आहे। कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपयांची वाढ आणि बडतर्फ झालेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामील करण्याची मागणी देखील सरकारकडून मान्य करण्यात आली आहे। परंतु यावेळच्या काम बंद आंदोलनात आणि वाटाघाटीत एसटी महामंडळाच्या सरकारमधील विलिनीकरणावर कोणतीही चर्चा न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विलिनीकरणाच्या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारला सळोकी पळो करून सोडलं होतं। परंतु सत्ता बदल झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या विलिनीकरणावर सदावर्ते आणि पडळकरांनी चांगलीच पलटी मारल्याचं पाहायला मिळत आहे। एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण होईपर्यंत दुखवटा संपणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी यावेळी मात्र शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेल्या पगारवाढीचं स्वागत केलं आहे। तर विलिनीकरण करता येणं शक्य आहे की नाही याची स्पष्टता एसटी कर्मचारी आंदोलकांना देणं आवश्यक असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सदावर्ते आणि पडळकर यांनी एसटी आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं। विलीकरणाच्या मुख्य मागणीसह अन्य 16 मागण्यांसाठी एसटी आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर 6 महिने ठाण मानून बसलेले होते। याच आंदोलनाची धग शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यापर्यंत पोहोचली होती। गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या भाजपच्या आमदारांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, तर गुणरत्न सदावर्तेंनी कायदेशीर बाजू लावून धरत विलिनीकरणाच्या मागणीवरून महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणलं होतं। परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत तीनही नेत्यांनी विलिनीकरणाच्या मागणीला बगल दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना पगार देण्यात यावा अशी मागणी आम्ही केली। एसटी महामंडळाचं विलिनीकरण करता येणं शक्य आहे की नाही याची स्पष्टता एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलकांना देणं आवश्यक आहे असं म्हणत पडळकरांनी नमती भूमिका घेतली। तर 7व्या वेतन आयोगानुसार पगार देण्याची मागणी आमची नव्हतीच असं वक्तव्य गुणरत्न सदावर्तेंनी केलं। त्यामुळे त्या प्रकरणावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।